आदरणीय माझे पण गुरु आहेत ते आमचे प्रेरणास्थान आदरणीय एच.एस. खंडागळे सर, या अभ्यास केंद्राचे संचालक संकल्पक आमचे मित्र डॉक्टर गणपत वाडेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण संचालक मंडळ, आत्ता आपल्याशी सुसंवाद साधलेले आदरणीय कुद्रे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर पाटील, देशपांडे, देशमुख, उजव्या साईडला बसलेले सर्व पालक, माता भगिनी आणि विद्यार्थी मित्र, खरं तर मी बोलाव का नाही हा मला अर्ध्या तासापासून 1 तासापासून प्रश्न पडत होता. त्याचं कारण असं, तुमची किती परीक्षा घ्यायची, त्याला काय मर्यादा? कारण आमची सवय अशी असते, आम्ही शिक्षक माणसं, एकदा टोल पडला दुसरा टोल पडेपर्यंत आम्ही काय थांबत नाही. परंतु बोलणं आवश्यक आहे. प्रेमापोटी डॉक्टर साहेबांनी बोलवलं, नाही बोललो, रजा घेऊन इथं येणं आणि न बोलता गेलं तर एक तर डॉक्टर साहेब नाराज. त्याच्यामुळे खरं तर कुद्रे सरांनी म्हटल्याप्रमाणे जे वक्ते आहेत त्यांचं नुसतं भाषण पाहिजे. आता आजच्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी आवश्यकच होत्या. उद्घाटनासाठी तहसीलदार आवश्यक होते, बीडीओ आवश्यक होते आणि हे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना आदरणीय वाडेकर सर, आम्ही जवळपास 2-3 तास चर्चा केली की या कार्यक्रमाचं स्वरूप काय असायला पाहिजे. गावातील सर्व प्रतिष्ठित पालक आणि 10वी-12वीचे विद्यार्थी, मी म्हटलं गावातील प्रतिष्ठित पालक आहेत परंतु इतर पालक का नाही आहेत? त्यांचं गाव नाही आहे, त्यांना मुलं नाही आहेत, ते वांजाळ आहेत, त्यांना गरज नाही अभ्यास केंद्राची. इथं जर गौतमी पाटलाचा जर डान्स लावला असता, मरत पडत हातात काठी टेकत आले असते, सुरेखा पुणेकरचा एखादा लावणीचा कार्यक्रम लावला असता, सगळेच तयार. जे इथं शिक्षणाचं यज्ञ पेटवण्याचं काम चालू आहे, डॉक्टर वाडेकरांची त्यांची टीम, चांगल्या कामाला नाही येत कोणी, चांगल्या कामाला नाही येत कोणी. मग डॉक्टर वाडेकरांची एकट्याची जिम्मेदारी आहे, या संचालक मंडळाची, या जे 7-8 लोक आहेत त्यांची जिम्मेदारी आहे. त्यांना पुन्हा शिकायचंय. काय चाललंय ही शोकांतिका आहे. 21व्या शतकाच्या मोठमोठ्या गप्पा मारतो आपण, महासत्ताक भारताच्या मोठमोठ्या गप्पा मारतो आपण. तालुक्याच्या 4-5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे कावळगाव शिक्षणाचं अभ्यास केंद्र खोलते एक माणूस. आम्ही मोठा झालो, माझ्या गावची मुलं मोठी झाली पाहिजेत, माझ्या गावची मुलं शिकली पाहिजेत, आमच्यासारखं नाव कमवलं पाहिजे. 8 दिवसापासून तो चक्रा मारतो गाडी घेऊन या कावळगावमध्ये. स्वार्थ आहे, पोट भरत नाही, आई पत्नी खायला देत नाही त्यांना. सरकार म्हणते जाऊन कावळगावमध्ये स्पर्धा परीक्षा काढ. ही जागृती कोण करणार? कशासाठी कार्यक्रम आहे? कोण पाहिजे? 10वी-12वीचे मला वाटतं की 4-5 असतील, 10-12 असतील. हे तर शाळेमध्ये शिक्षक शिकवतच आहेत, आम्ही काय नवीन सांगणार नाहीये. दररोजच्या वर्गामध्ये हे बसत आहेत. त्यांचे शिक्षक मॅडम अतिशय तज्ञ आहेत. हे नवीन शिक्षकांची पिढी ना जुन्या शिक्षकांपेक्षाही खूप पुढे गेलेली आहे, हे लक्षात घ्या. ते शिकवत आहेत त्यांना.
आम्हाला जे शिकवायचं होतं ना, ज्यांची 10वी 12वी झालेली आहे, ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, आम्हाला हितगुज साधायचं होतं, संवाद साधायचं होतं या गावातील ज्येष्ठांशी, प्रौढांशी, इथल्या नागरिकांशी. नाही येत. मग कोणतरी विचार करत असेल ते डॉक्टर वाडेकरचा कार्यक्रम आहे, अण्णाभाऊ साठेचा कार्यक्रम आहे, आम्हाला जायची काय गरज आहे? जर तुम्ही 21व्या शतकामध्ये जर असा विचार करत असाल, अभ्यास केंद्राचा फायदा नाही होणार. कसा होणार? म्हणून मला असं म्हणावंसं वाटते, मी डॉक्टर साहेबांशी चर्चा केली की मी बोलू कुणाशी. त्यांनी म्हटलं, सर तुमचं जे माइंड डिझायनिंगचं असते त्याच्यावर बोला, प्रबोधनात्मक बोला. माझं 300 पेजेसचं पालकांचं, यशस्वी पालकांचं संविधान हे पुस्तक आहे, त्या पालकांवर बोला. आता मला इथं आल्यानंतर प्रश्न पडते, मी पालकावर बोलू आणि ज्या मुलाशी संवाद साधायचा आहे, 10वी 12वी पास झालेले किंवा BA BSc काही अजून करतायत त्यांना बोलू, की ज्या माता भगिनी आहेत की त्यांना खरंच ह्याचं गरज आहे का, किंवा समोर बसलेले जे 7वी 8वीचे 9वीचे विद्यार्थ्यांच्याशी बोलू. नेमका मी धागा कोणता पकडू? आणि आपण आज अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करतो. मातंग समाजातून इतक्यापर्यंत ज्यांनी शाळाच कधी गेली नाही, ज्यांनी कधी शाळा गेली नाही, त्यांच्या नावानं अभ्यास केंद्र, ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे. आणि आपण शाळेत जातो, BA MA होतो, PhD करतो, आपल्या नावाने एकही अभ्यास केंद्र खुलत नाही. आपल्याला कोणी डिग्री देत नाही डॉक्टरेटची शाळेत जाऊन. मग मला प्रश्न पडला की मी सगळ्यांशी थोडंसं बोलणार. आणि जेव्हा केव्हा भविष्यामध्ये मला वाटलं, डॉक्टर साहेबांना वाटलं फक्त पालकाशी बोला, फक्त पालकाशी बोलेन, फक्त मुलांशी बोला, मुलांशी बोलेन. आज या दिनाचं औचित्य आहे, अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. याचाही मला थोडा संदर्भ घ्यावा लागेल. पहिल्यांदा संपूर्ण संचालक मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो. मला एक सध्या पावसाळा चालू आहे, नांदेडमध्ये गोदावरी नदी आहे, खूप मोठा पूर आला होता मागे. नदीच्या काठाला खूप मंदिरं आहेत. एक साधू तपस्वी, उपास तापास करणारा, व्रत वैकल्य जाणणारा करणारा त्या मंदिरामध्येच राहतो तो. पाऊस पडला, त्यांच्या दारापर्यंत पाणी आलं. मग सरकारनं, कलेक्टरनं त्यांना होडी पाठवली. साधू महाराज चला, आता काय खरं नाही, पूर वाढतंय, पाणी वाढतंय, चला तुम्ही. त्या साधू महाराजांना म्हटलं मला ईश्वर वाचवेल. पुन्हा 1-2 तासाने इतकं पाणी वाढलं, छतापर्यंत गेलं. हे साधू महाराज पुन्हा पळत गेले छतावर, त्या मंदिराच्या त्या तिथं. आणि पुन्हा कलेक्टरचे लोक आले, हेलिकॉप्टर घेऊन आले, दोरी टाकले, चला आता तुमचं काय खरं नाही, चला. पुन्हा ते साधू महाराज म्हणाले मला ईश्वर वाचवेल. आणि झालं असं की ते मंदिर बुडालं. ईश्वरी कामाला आला नाही, देवी कामाला आला नाही. ते साधू महाराज वर गेले आणि स्वर्गात गेल्यानंतर ईश्वराशी भांडण सुरू झालं की ईश्वरा, तुझी मी इतकी भक्ती करतो, तुझं इतकं नामस्मरण करतो, उपास तपास करतो, मग मला वाचवायला का आलं नाहीस? मूर्खा, अरे होडी कोण पाठवली होती? नालायका, ते हेलिकॉप्टर कोणी पाठवलं होतं? अरे मीच तर पाठवलं होतं. तुला नाही कळलं ना, तुला नाही कळलं तुला वाचून घ्यायचं. मला लक्षात घ्या, या कावळगावामध्ये हे अभ्यास केंद्र म्हणजे डॉक्टर साहेब आणि त्यांच्या टीमनं पाठवलेली ही होडी आहे, हे हेलिकॉप्टर आहे. या होडीमध्ये, हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही बसून तुम्हाला स्वतःचा उत्कर्ष करायचा आहे, गावाचा उत्कर्ष करायचा आहे. तुम्हाला त्या डॉक्टर साहेबांच्या डोळ्यामध्ये तुम्ही अधिकारी झालेलं पाहायचं आहे.
असं व्हायला पाहिजे, असे आपण सकारात्मक अपेक्षा करूया. आज अण्णाभाऊ साठेची जयंती. मातंग समाजाचा इतिहास आपण थोडस बघूया, कारण मातंग समाजाविषयी कोणी थोडस प्रकाश टाकायला पाहिजे होतं किंवा गरज त्यांना वाटली नसेल, अभ्यास केंद्राचा असेल म्हणून. मला असं वाटतं की ज्या समाजाला स्वतःच्या समाजाचा इतिहास माहित नाही, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. हा एक इतिहास आहे. ज्या समाजाला स्वतःच्या समाजाचा इतिहास माहित नाही, तो इतिहास निर्माण करू शकत नाही. हा एक इतिहास आहे. म्हणून आपल्या थोडक्यात इतिहास समजून घ्यावा लागेल. मातंग समाज म्हटलं की कुठेतरी गावाच्या बाहेर राहणारा, कुठेतरी हलगी वाजवणारा, कुठेतरी तो पुंगी वाजवणारा. आपल्याला असंच वाटते, अहो आपला जो इतिहास आहे ना, खूप दैदिप्यमान आहे, खूप प्रकाशमान आहे. आपण कधी इतिहासात डोकावलंच नाही, कधी बघितलंच नाही. लक्षात घ्या, म अधिक आतंक. आणि तुम्हाला सांगतो, प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम यांचा एक ग्रंथ आहे मातंग समाजाचा इतिहास. त्याचा संदर्भ देऊन तुम्हाला बोलतो मी. मातंग जो शब्द बनलेला आहे, म अधिक आतंक. मातंग म्हणजे मोठा आतंक. मोठा आतंक म्हणजे मोठा पराक्रम. मातंगामध्ये मोठा पराक्रम असतो, हे आपल्याला कोणी सांगितलंच नाही. दुसरे त्याची होड आहे मात अधिक अंग. मात अधिक अंग. मातंग बरोबर अंगात मातबर शक्ती असलेला तो मातंग. अंगात मातबर शक्ती. आम्ही कुठंच कमी नाही हो. अंगात शक्ती आहे, मस्ती आहे, ताकद आहे, बुद्धी आहे, सर्व आहे. परंतु आम्हाला कोणी सांगितलंच नाही. आपला इतिहास खूप बलशाली आहे, खूप चांगला आहे. आणि त्याचबरोबर मातंग समाजाचा मूळ आणि त्याचा राजकीय वारसा जर बघायचा असेल आपल्याला, मातंग हा स्वतंत्र वंश असून मातंगी पट उपासना या पंथातून या मातंग समाजाचा उदय झालेला आहे. मातंगाची मूळ पूर्वज स्त्री मंगा आहे. चंडप्पा, कलिंग, मगध, अवंती, कौशल, कुरु, वैशाली, मथुरा आणि मैथाली या 8 गणराजाचे गणशासक मातंग होते. अहो, 8 गणराजाचे गणशासक मातंग होते. आपल्याला तुम्ही सांगतच नाही. आपलं काम काय, गावातलं तेच. परंतु हे लक्षात घ्यायला पाहिजे, दंडकारण्यातील किशिगंधा, दंडकारण्यातील किशिगंधा हे मातंग राज्य होते. मातंगाचं राज्य होतं, शासक होते तिथं. आपली जमात शासन करतीये, परंतु आपल्याला कोणी लक्षातच आणून देत नाहीये. संत जनाई, संत मातंग चन्नय्या या मातंग समाजातील कर्तृत्ववान स्त्रिया होत्या. आणि 12व्या शतकात महात्मा बसवेश्वराच्या अनुभव मंडप आणि माहिम भट्टाच्या लीळा चरित्र या ग्रंथात मातंग समाजाविषयी लिखित पुरावे सापडतात. इतका जुना हा समाज आहे, इतका बलशाली हा समाज आहे, इतका दैदिप्यमान इतिहास आपला आहे. परंतु आपल्या अंगामध्ये गुलामी भरलेली आहे. आम्ही म्हणजे गुलाम, आम्ही म्हणजे जीव हो करणारे, याच्या पलीकडे आपल्याला माहितच नाहीये. आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील जर टक्केवारी बघितली आपण, महाराष्ट्रात महार आणि बौद्ध 35.65% आहेत, मातंग समाज 30.25% आहेत, तर चांभार 22% आहेत. यावरून असे दिसते की महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील आपला क्रमांक दुसरा आहे. आपला क्रमांक दुसरा आहे. त्यामुळं ह्या गोष्टी आपण, डॉक्टर साहेब बंद कर देंगे. 2001 ची जी जनगणना आहे, 2001 ची जी जनगणना आहे, त्या जनगणनेनुसार मातंग समाजाचे शैक्षणिक साक्षरतेचं प्रमाण आहे 51.33. 2001 ची जनगणना, साक्षरतेचं प्रमाण आहे आपल्या समाजाचं 51.33. म्हणजे आपल्या समाजात 50% सुशिक्षित आहेत, 50% अशिक्षित आहेत. म्हणजे 50% जे अशिक्षित आहेत त्यांचं उद्बोधन प्रबोधन झालं पाहिजे. यासाठी हे अभ्यास केंद्र ओपन केलेलं आहे, यासाठी मार्गदर्शन ठेवलेलं आहे.
वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने या मातंग समाजाला ओळखतात. आंध्रात मादगी, गुजरातमध्ये मांगेल, मध्य प्रदेशमध्ये बालाई बेसोर आणि महाराष्ट्रात मांग, असं अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. क्रांतिकारी लहुजी साळवेचं बंड हे आपल्याला खरं तर ते देशासाठी लढले, भारतासाठी लढले, परंतु त्यांचं बंड आपल्यासाठी फार धोकादायक ठरलं. कारण ब्रिटिश राज्यकर्ते होते. जेव्हा लहुजी साळवेंनी बंड पुकारलं, त्यांना सळो की पळो करून सोडलं, त्यावेळेला ब्रिटिशांच्या डोक्यात एक विचार आला, हे मातंग समाज, मांग समाज म्हणजे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. म्हणून या संपूर्ण समाजावर त्यांनी काही बंधने लादली, त्यांना त्रास दिला. म्हणून तर आपण गावाबाहेर आहोत. आणि हे लक्षात घ्या, तिथूनच आपल्या गुलामगिरीला सुरुवात झालेली आहे, तिथूनच आपल्या नशिबात दारिद्र्य आलेलं आहे. आणि मुक्ता साळवे ती मुलीनो, तुमच्यासाठी सांगतो मी, मुक्ता साळवे नावाची जी छोटी मुलगी होती, त्या निबंधामध्ये एक प्रश्न उपस्थित करते. तो प्रश्न आहे, आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत. मुक्ता साळवे म्हणते की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. आणि आज 21व्या शतकामध्ये या मंचावरून शेख निजाम गवणगावकर तुम्हाला प्रश्न विचारतोय, आमचा धर्म कोणता आहे? अहो 100 वर्षापूर्वी ती छोटीशी चिमुकली म्हणते आम्हाला धर्म नाहीये. आणि मी तुम्हाला विचारतो की आमचा धर्म कोणता आहे, आमचा पंथ कोणता आहे, आमची उपासना काय आहे? मग आम्ही ज्या धर्मात आहोत त्या धर्म तरी आपल्याला स्वीकारते का? या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे असं मला वाटते. आणि हे सर्व होत असताना मला या अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त मला एक सल्ला द्यावा असं वाटते. अण्णाबरोबरच शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रगतीचा जो राजमार्ग आहे, तो मातंग समाजाने स्वीकारला पाहिजे असं मला मनस्वी वाटते. अंधश्रद्धा रूढी परंपरेमध्ये आपण अडकलोत. मला या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण द्यावं वाटते. आपल्या समाजाची अवस्था कशी झालेली आहे, सर्कसीतल्या हत्तीप्रमाणे. एकदा जंगलामध्ये जाऊन आपण हत्ती पकडलं, 25-50 लोकांनी मिळून त्या हत्तीला पकडतो. आणल्यानंतर त्याला लाईटच्या खांबाला, मोठ्या खांबाला बांधतो. इतकी ताकद आहे तो उपडून नेऊ नये म्हणून. पहिल्यांदा बांधलं, तो थांबला. 15 दिवस गेले, नंतर एका लाकडी खुंट्याला बांधलं आपण, तो तिथं थांबला. एखाद्या महिन्यानंतर फक्त त्या खुट्याजवळ नेलं आपण, बांधण्याची ऍक्शन केली, बांधलं नाही. बांधल्याची ऍक्शन केली तरी तो हत्ती तिथून हालत नाही. आपला समाज काय आहे, त्या हत्तीसारखं झालेलं आहे. आपल्याला त्या खुंट्याजवळ नेऊन थांबवलंय, आपल्याला तिथून हालत नाही. आपण तेच पारंपरिक काम, तेच आमचं हे काम नाहीये. शिकायचं आमचं काम नाही, कलेक्टर बनणं आमचं काम नाही, डॉक्टर बनणं आमचं काम नाही. का? त्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर यायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार अण्णाभाऊंनी जीवनामध्ये अंगीकारले. आणि नेहमी बाबासाहेबांचं जे मंत्र होतं, जो अभ्यास होता, त्यांनी त्यांच्या काही ओळीमध्ये सुद्धा सांगितले, मला सांगा असं वाटते. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला मज भीमराव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिंदीवरती घाव. धन्वंतानी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले. मगराने जणू मानकी गिळले, चोर झाले साव. अण्णाभाऊंचं हे वाक्य आजच्या परिस्थितीला लावा ना तुम्ही. आजही आपण आडल्या नडल्या जातो, आपल्याला कोणतरी अजूनही छळतो, आजही आपल्याला पिळतो. आपण जैसे ते, आपल्यामध्ये काहीच बदल नाही. मला असं वाटतंय, उटी तामिळनाडूमध्ये 1998ला आनंदराव पाटील नावाचे कलेक्टर होते. त्यांच्या टेबलावर एक नेमप्लेट असायची. त्या नेमप्लेटवर एक वाक्य होतं.
ते वाक्य खूप मला महत्वाचं वाटते. युअर ॲटिट्यूड डिटरमाइन्स युअर ॲल्टिट्यूड्स. युअर ॲटिट्यूड डिटरमाइन्स युअर ॲल्टिट्यूड. ॲटिट्यूड दृष्टिकोन, विचार. ॲल्टिट्यूड समुद्र सपाटीपासूनची उंची. तुमचा दृष्टिकोनच ठरवते की तुमची उंची काय, तुमचा दर्जा काय, तुमची क्षमता काय. आमचा ॲटिट्यूड काय, जमिनीवर बसणं. आमचे ॲटिट्यूड काय, होयजी म्हणणं. आमचा ॲटिट्यूड काय, पारंपरिक कामं करणं. मला वाटते तुम्हाला समाधान असेल ते करा, परंतु आधुनिक युगाकडे डोळे उघडून डोळसपणे कधी पाहणार आहोत आपण? बघणार आहोत की नाही बघणार आहोत? की तेच पंजोबांनी केलं, आजोबांनी केलं, वडिलांनी केलं मी, आणि माझ्यानंतर हा वारसा तू चालू ठेवायला पाहिजे का? कशासाठी? शिक्षणाचा हक्क नाही आपल्याला. म्हणून सांगतो, आता इथं पालक आहे, पालकासाठी मी एक वाक्य नेहमी बोलत असतो जिथं जिथं मी व्याख्यानासाठी जातो. शांताबाई किर्लोस्करचं एक वाक्य आहे, मला खूप आवडते म्हणून मी बोलत असतो. इट इज नॉट इनफ टू बी अ पॅरेंट. It is not enough to be a parent. It is essential to become a good and responsible parent. It is not important to be a parent. पालक होणं काही महत्वाचं आहे का? बाप होणं, आई होणं काही इतकं महत्वाचं आहे का? लग्न झालं, बाप होतो, आई होते. त्याच्यासाठी आता तरी निदान तरी कलेक्टर ऑफिसला जाऊन परमिशन घ्यायची नाही, परंतु भविष्यामध्ये असं येऊ शकते, मला एक अपत्य जन्माला घालायचं आहे, परवानगी द्या. आता नाहीये. परंतु समोरचं जे आहेत त्या शांताबाई किर्लोस्करचं वाक्य, टू बिकम अ गुड अँड रिस्पॉन्सिबल. पालक तो पाहिजे जो चांगलाही आहे आणि रिस्पॉन्सिबल आहे. या कावळगावच्या गावामध्ये अभ्यास केंद्र उपस्थित होत असताना, उद्घाटन होत असताना रिस्पॉन्सिबल पॅरेंट गेले कुठे? शेत आहे हो, सुग्गी आहे हो, निन्ना आहे हो, हे तुम्हाला नाही भेटणार. ही माणसं नाही भेटणार. उगे नाही आली, आम्हाला बोलायला भेटत नाही म्हणून नाही आलो आम्ही, रजा टाकून आलोत. आणि दिवसभर याची तयारी म्हणून 4-5 दिवस अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी 1000-2000ची पुस्तकं घ्यावी लागतात. घरामध्ये पत्नीला बोलायचं नाही, मुलांना बोलायचं नाही, दार बंद करून अभ्यास करावा लागतं. आणि इथं येऊन सकाळपासून हॅलो सूर्यप्रकाश हॅलो. मग इथं आल्यानंतर इथं फक्त एकच इच्छा होती. डॉक्टर साहेबांचं जे म्हणणं होतं की तुम्ही या नांदेडच्या त्यांच्या स्पर्धा परीक्षामध्ये जिथं केंद्रामध्ये त्या उद्घाटनालाही मी होतो. सरांचं म्हणणं होतं की तुम्ही या, इथं काहीतरी बोला, आमच्या गावाच्या पालकांशी बोला, आमच्या विद्यार्थ्यांशी बोला. आम्ही आलोत, परंतु ऐकणारे कोण आहेत? म्हणून मला असं वाटतंय की हे सगळं करत असताना आपण कुठेतरी प्रामाणिक पाहिजेत. आपण प्रामाणिक नाही आहेत. डॉक्टर साहेब आणि त्यांची टीम प्रामाणिक आहे. त्यांना कामधंदे नाहीत का? त्यांनाही संसार आहे, परंतु वेळ काढलेत ना. मग आपण कधी काढणार आहोत वेळ? म्हणून आणि इथल्या खास करून मी सांगेन, पुरुषी जी मानसिकता आहे, खेड्यातली जी पुरुषी मानसिकता आहे, ती पुरुषी मानसिकता आपल्याला आत्मघातकी ठरणार आहे. त्याला बदलावं लागणार आहे. प्रत्येक पुरुषाला असं वाटते की मी म्हणजे माझ्या घराचा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, माझी पत्नी ऐकली पाहिजे, माझं मूल ऐकलं पाहिजे, माझे आईवडील माझं ऐकलं पाहिजे. का? त्यांना मतं नाहीत, त्यांना विचार नाही आहे, त्यांना बोलण्याचा हक्क नाही आहे. खलील जिब्रान असं म्हणतो, प्रत्येक मुलाला त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र विचार आहे, त्यांना बोलू द्या, त्यांना व्यक्त होऊ द्या. आपण बोलू देत नाही. म्हणून या पुरुषी जी आत्मघातकी जो मानसिकता आहे, त्या मानसिकतेविषयी मला बोलायचं आहे. राम मी नसेनी, काळगावचा इथला महापुरुष म्हणतो, इथला दादा बाबा आजोबा म्हणतो, राम मी नसेनी तू मात्र सीता हवीस. हां,
सहन करायला, तू सीता हवीस, मी राम नसेनी, तू मात्र सीता हवीस कर्तृत्वाला माझ्या डोळ्याआड करण्यास, कर्तृत्वाला माझ्या डोळ्याआड करण्यास तू मात्र गांधारी हवीस. डोळ्यावर पट्टी पाहिजे, मी काही करो, मी संध्याकाळी हलत येऊ डुलत येऊ, मी काही शिवा देऊ, भांडणं करो, काही करो, तू मात्र डोळ्यावर पट्टी बांधून सहज ते निमूटपणे सहन केलं पाहिजे. पगार माझा विचारू नकोस, इथला दादा बाबा म्हणतो पगार माझा विचारू नकोस, तू मात्र कमवती हवीस. तू शिक्षिका बन, कुणाचे भांडे घास, मंजुरीला जा, काही कर, पगार माझा विचारू नकोस, तू मात्र कमावती हवीस. मी रात्रभर बाहेर उधळतो, मग पत्त्याचं कारण असेल, दारूचं कारण असेल, अजून कोणत्या व्यसनाचं कारण असेल, मी रात्रभर बाहेर उधळतो, तू मात्र 7च्या आत घरात हवीस. मी उधळतो रात्रभर, तू मात्र 7च्या आत घरात हवीस. का? तिला हक्क नाही? स्त्री पुरुष समानता म्हणतो ना आपण, तिला जगण्याचा अधिकार नाही? आणि 7च्या ऐवजी ती 8ला घरी आली, निंदायला जाऊन तिनं जर 8ला आली, 7:30ला आली, काय बिमार येऊन चक्कर येऊन पडली, तिनं लगेच शंका तिच्यावर. ही जी मानसिकता आहे ना, या पुरुषाची मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटते, माणूस किती जगला यापेक्षा तो जगला कसा, माणूस किती जगला यापेक्षा जगला कसा. अण्णाभाऊ साठे 50 वर्ष जगले, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा 50च्या आसपास जगले, डॉक्टर कलाम सुद्धा एक 60च्या आसपास. यांच्या नावावर, शिवाजी महाराजांच्या नावावर तर मी असं म्हणतो की प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक एका मिनिटाला एक पुस्तक निघते. अण्णाभाऊ पुस्तक निघतात, कलामावर निघतात, महात्मा फुलेवर निघतात, आणि आपल्यावर आपलं जर घरात उदाहरण घेतलं तर आपली मुलगी आणि आपला मुलगा हे एक वाक्य सुद्धा चांगलं बोलत नाहीत, एक वाक्य सुद्धा चांगलं बोलत नाहीत. मग लक्षात घ्या. म्हणून मला असं वाटतं, हॅलो, एक चिनी मन आहे, या संचालक मंडळाला हे मन मी समर्पित करतो. एक चिनी मन आहे, एका वर्षाचं पीक जर पाहिजे असेल, एका वर्षाचं पीक पाहिजे असेल तर गहू लावा किंवा भात लावा, ज्याला तुम्ही साळ म्हणता. एका वर्षाचं पीक हवा असेल तर गहू किंवा भात लावा, 10 वर्षाचं पीक हवा असेल तर आंब्याचं झाड लावा, आणि शतकांचं जर पीक हवा असेल तर माणसं पेरा. हे माणसं पेरण्यासाठी ही अभ्यास केंद्र आहे, ही माणसं पेरण्यासाठी, माणसं लावण्यासाठी हे अभ्यास केंद्र आहेत, आणि याच माणसं पेरण्यासाठी अभ्यास केंद्र आहे. आणि इथली जी उपस्थिती आहे, या उपस्थितीहूनच मला असं वाटते की या गावच्या लोकांची मानसिकता काय आहे. लक्षात घ्या, डॉक्टर कलाम यांना निवृत्ती घ्यायची होती, त्यांची जे रिटायरमेंट जे डेट आहे ना त्याच्या अगोदर घ्यायची होती. तो डेट होती 12 ऑक्टोबर 2001. 12 ऑक्टोबर 2001ला त्यांनी पंतप्रधानाकडे गेले आणि विनंती केली की मला या सेवेतून मोकळं करा. पंतप्रधानांनी विचारलं, प्रधानमंत्र्यांनी विचारलं की का? त्यांनी सांगितलं, मला या भारत देशामध्ये 10 लाख युवकांना भेटून त्यांच्यामध्ये भारताला महासत्ता करण्याचं बीज पेरायचंय. काय म्हणतात कलाम, मला नोकरी नको आहे, मला रिटायरमेंट करा, मला भारतातील 10 लाख मुलांना, 10 लाख युवकांना भेटायचं आहे, त्यांच्या डोक्यात भारताला महासत्ता करण्याचं बीज पेरायचं आहे. आणि 2020 मध्ये 20 गेला, पहिल्यांदा स्वप्न बघितलं कलामांनी, 2020 मध्ये भारत महासत्ता झाला पाहिजे असं स्वप्न पाहिलं, आणि मुलांना दिलं, युवकांना दिलं, या भारत देशाला दिलं. म्हणून मला असं वाटते, आपण मुलांना स्वप्न दिली पाहिजेत, आपण मुलांना काहीतरी मोठं होण्याचं सांगितलं पाहिजे. कलाम अग्निपंख या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, मुलांनी तुम्ही अग्निपंख वाचा कधी. वाचत असताना मला असं कळलं, पहिल्यांदा जर एकदा वाचलं तर कळलंच नाही,
दोनदा तीनदा वाचल्यानंतर कळालं असं, एकीकडे भारताची प्रगती चालू आहे आणि दुसरीकडे कलामांचं चरित्र चालू आहे. किती सुंदर हे अग्निपंख आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, स्मॉल एम इज अ क्राईम. कलामांचं वाक्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये, आपल्या स्टडी रूम मध्ये लिहून ठेवलं पाहिजे, स्मॉल एम इज अ क्राईम. का? शिपायाचा मुलगा शिपाईच, कष्टकऱ्यांचा मुलगा कष्टकरीच, मजूरदाराचा मजूरदारच. का मोठा अधिकाऱ्याचे स्वप्न बघू नये? का शिपायाच्या मुलांना कलेक्टर होण्याचं स्वप्न बघू नये? स्वप्न मोठी बघितली पाहिजेत आणि हे पालकांची जिम्मेदारी आहे की आपण आपल्या मुलांना मोठी स्वप्न दाखवली पाहिजेत, ती बघितली पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. आणि डॉक्टर वाडेकर आणि त्यांची टीम, हे संचालक मंडळ, मुलांना स्वप्न आणि स्वप्नाबरोबर त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी हे अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्र उभा केलेलं आहे. मला अजून एक सांगायचंय, माणसाच्या मनामध्ये स्वप्न असले ना, माणूस काहीतरी धडपडतो, काहीतरी प्रयत्न करतो. माझा जिजाऊ तुम्हाला माहित आहेत, शिवबा जेव्हा जन्मला ना, तुम्हाला हेही माहित आहे, शिवाजी महाराजांच्या त्या घराण्यामध्ये अगोदर कोणी राजे महाराजे नव्हते, परंतु शिवाजी महाराजांची जी मातोश्री आहेत, आमच्या ज्या जिजाऊ मासाहेब आहेत, त्या शिवबाला पाण्यात घालून दोरी हलवता हलवता म्हणायच्या, बाळ शिवबा तुला राजा व्हायचंय, बाळ शिवबा तुला राजा व्हायचंय, तुला स्वराज्य निर्माण करायचंय. आणि आमची आई काय म्हणते? आमची आई काय म्हणते? आमच्या आईनं सुद्धा म्हणायला पाहिजे की बेटा तुला कलेक्टर व्हायचंय, बेटा तुला डॉक्टर व्हायचंय, बेटा तुला मुख्यमंत्री व्हायचंय. का होऊ नये? तुला समाजसेवक व्हायचंय, तुला गाडगे बाबा व्हायचंय, तुला अण्णाभाऊ व्हायचं, तुला आंबेडकर व्हायचंय, तुला कलाम व्हायचंय. का म्हणू नये आपण? एकलव्य पा, एकलव्याला द्रोणाचार्याने हाकलून दिलं, ते जंगलामध्ये गेले, पुतळा बनवला, सगळी स्टोरी तुम्हाला माहित आहे. परंतु त्यांचं एक आधार वाक्य होतं, एक जगण्याचं वाक्य त्यांनी बनवून घेतलं होतं, स्वतःचं स्वयंसूचन केलेलं होतं. ते स्वतःला म्हणायचे, मला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी व्हायचंय, मला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी व्हायचंय. झाले. आपण कधी विचार करतो का? कधी आपण डोक्यात आणतो का मला काळगावच्या जिल्हा परिषद शाळेतून किंवा संस्थेच्या शाळेतून नंबर 1 वर यायचंय? कधी विचार करतो का देगलूर तालुक्यातून मला फर्स्ट यायचंय? कधी विचार करतो का नांदेड जिल्ह्यातून मी पहिली येणार आहे किंवा पहिला येणार आहे? हे स्वप्न तुम्ही बघितलं पाहिजे, हे आधार वाक्य तुमच्या जीवनाशी निगडीत केलं पाहिजे. बराक ओबामा अमेरिकेचे 2दा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या अगोदर मार्टिन ल्युथर किंगनं असं स्वप्न बघितलं होतं, आपल्या भारत देशामध्ये जशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती ना, अमेरिकेमध्ये सुद्धा काळे गोरे होते, तिथले काळे म्हणजे तिथले दलित. मार्टिन ल्युथर किंगनं असं ठरवलं, मी होईन ना होईन मला माहित नाही, परंतु या व्हाईट हाऊस मधून एक काळा माणूस शासन करता झाला पाहिजे, राज्यकारभार केला पाहिजे, असं स्वप्न पाहिलं त्यांनी, पुस्तकात लिहून ठेवलं. बराक ओबामा एका झोपडीत जन्मलेला, व्यसनाधीन झालेला. एकदा त्यांनी ते पुस्तक वाचलं मार्टिन ल्युथर किंगचं, आणि त्या व्हाईट हाऊसच्या समोर जाऊन थांबलं. त्यांना कोणी ओळखत नव्हतं, बोलत नव्हतं, काही नाही. युवकाची अवस्था, व्यसनाधीन झालेले. आणि त्या व्हाईट हाऊस समोर थांबून एक शपथ घेतली. कोणती शपथ? मला माझ्या समाज एक ना एक दिवस व्हाईट हाऊस मध्ये मी जाऊन राज्य करेन. एक ना एक दिवस. हा काळा मुलगा, झोपडीचा मुलगा, व्यसनाधीन मुलगा, यांची स्वप्न काय होती, यांचे आधार वाक्य काय होती? म्हणून मला लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळं आधार वाक्य, जीवनाची आधार वाक्य आपली बनली पाहिजेत. आणि नकारात्मक सवय सूचन करू नका कधीच. मी आलेलो, मी म्हणजे भाषणाच्या समारोपाकडे येतोय, मला जाणीव आहे बराच वेळ तुम्ही बसलात. नकारात्मक सवय सूचन नको. कुद्रेकरांनी खूप सुंदर सांगितलं काय की अमेरिकेमध्ये कैदी होता. या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ अनकॉन्शियस माइंड. डॉक्टर जोसेफ मर्फी या लेखकाचं नाव. द पॉवर ऑफ अनकॉन्शियस माइंड
या पुस्तकात त्यांनी ते रिअल उदाहरण घेतलं. अमेरिकेमध्ये कैदी, त्याला फाशी झाली. फाशी झाल्यानंतर तिथल्या न्यायाधीशाला, तिथल्या मानसशास्त्रज्ञांना एक प्रयोग करायचा होता. तिथल्या जज समोर गेले, त्यांनी विनंती केली की या तुम्ही फाशी तर देणार आहात, हा तर मरणार आहे, मग एक काम करूया आपण की आम्हाला प्रयोग करायचा, आम्हाला परवानगी द्या. ठीक आहे म्हणे. हा कैदी आहे. त्याच्याशी भेटले, त्याला सांगितलं बाबा रे तू तर मरणार आहेस, आम्हाला हे तुझ्याकडून परवानगी हवी आहे. आम्ही नाग आणतोय, कोबरा आणतोय, तो तुझ्या पायाला ढसेल आणि तू मरणार. फाशी दोन्ही मारणार आहेस, तसं मग कोबरा चालू मेलं तर काय हरकत आहे. मग दिवस उजाडला, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली. सगळे न्यायाधीश, वकील सगळे जमले. ते मानसशास्त्रज्ञ तिथं आले, डोळ्याला पट्टी बांधली, त्यांना खुर्चीवर बसवलं, टाचपिन घेतली, त्याच्या त्या पायाच्या बोटाला 2 वेळेस असं टच असं मारलं. रक्त निघालं. ते रक्त निघालं. नंतरच्या काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये विष तयार झालं आणि तो कधी मेला. टाचणीने कुठं मरते का? म्हणून माणसाची मानसिकता ही फार महत्वाची आहे. एकदा नकारात्मक संवेदनसूचन केलं आपण की आपलं काही खरं नाही. तो कैदी का मेला? त्याला माहित होतं कोबरा मला चावणार आहे आणि काही सेकंदात मी मरणार आहे. एकदा ठरवल्यानंतर त्या पद्धतीने ते मरतो. आपल्या गावातील सुद्धा साप चावलेली बरेच मंडळी मरतात, गावकरी. लक्षात घ्या, बरेच साप असे आहेत की ते विषारी नसतात, परंतु त्यांना माहित आहे साप चावलं म्हणजे माझा कार्यक्रम संपला, मला वरून बोलावणं आलं, मी चाललोय, असंच राहते. म्हणून या नकारात्मक स्वयंसूचनमुळे ते जातात. आणि 2400 वर्षापूर्वी हिपोक्रेटस नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्यानं असं सांगितलं, यश आणि अपयश पहिल्यांदा आपल्या मेंदूत निर्माण करावं लागतं. हिपोक्रेटस 2400 वर्षापूर्वी यश आणि अपयश पहिल्यांदा आपल्या मेंदूत तयार करावं लागतं. म्हणूनच कोणतंही युद्ध लढायचं असेल पहिल्यांदा मेंदूत लढावं लागतं, नंतर बाहेर. हा जो मी लेक्चर स्टँडवर बोलतोय ना, तो तयार होत असताना तो कारपेंटरच्या, त्या सुताराच्या पहिल्यांदा डोक्यात तयार होतो, नंतर तो प्रत्यक्षात आणतो. म्हणून मनाला फार महत्व आहे, लक्षात घ्या. म्हणूनच तुकाराम महाराज असं म्हणतात, मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मी थोडं फास्ट जातोय, आता वेळ संपलाय. मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि संत रोहिदास असं म्हणतात, मन चंगा तो कटुती में गंगा. म्हणजे मन तुमचं चंगा असेल, मन तुमचं चांगलं असेल, मन तुमचं सोजळ असेल, मन तुमचं प्रामाणिक असेल, तुमचे विचार सात्विक असतील, तुमचे आचार सात्विक असेल, तर कुणाच्या मध्ये दम नाही की तुम्हाला संपवण्याची. आणि लक्षात घ्या, एक पाश्चात्य विचारवंत आहे जेम्स विल्यम. तो वाक्य खूप महत्वाचं आहे, मी नेहमी सांगत असतो. जेम्स विल्यम असं म्हणतो, वी कॅन चेंज एंटायर लाईफ. We can change our entire life by changing our attitude of mind. आपले विचार बदलून अख्खं आयुष्य बदलता येते, हे पाश्चात्य विचारवंत सांगतो. मग आपण आपले विचार का बदलत नाहीत? म्हणून लक्षात घ्या, मी वेगानं समोर जातोय. अपने कर्मों पर विश्वास रखो, राशियों पर नहीं. खरं तर ज्यांना कळते या वाक्यांचा अर्थ समजून घ्या. अपने कर्मों पर विश्वास रखो, राशियों पर नहीं. क्योंकि राम और रावण, कृष्ण और कंस, क्योंकि राम और रावण, कृष्ण और कंस, गांधी गोडसे, ओबामा ओसामा, इनकी राशियां एक ही है. क्योंकि राम रावण कृष्ण कंस गांधी गोडसे ओबामा ओसामा, इनकी राशियां एक ही है, लेकिन कर्म अलग अलग. परीक्षा आली, खड्याची अंगठी, नवसाची अंगठी, नारळ फोडायला तयार, मंदिर मस्जिद गिरजाघर गुरुद्वारामध्ये जाऊन. बाबा हे बंद करा. अण्णाभाऊंना सुद्धा हे मान्य नव्हतं, वैज्ञानिक दृष्टिकोन होता त्यांचा. म्हणून लक्षात घ्या, if you can to shine like a sun, if you can want to shine like a sun, first burn like a sun. तुम्हाला जर सूर्यासारखं चमकायचं असेल तर पहिल्यांदा जाळून घ्यावा लागेल. पहिल्यांदा डोक्यात
आग लावावी लागेल, पहिल्यांदा डोक्यात ज्योत पेटवावी लागेल, तरच आपल्याला हे शक्य आहे, नसता नाही. आणि काही लोक नशिबावर फार राहतात. मुलांनो, तुमच्यासाठी सांगतो, नशिबावर अवलंबून राहू नका. संभाजी महाराज असं म्हणतात, नामर्द हे नशीबवादी असतात. नशीबवादी हे केवळ नामर्द असतात. मर्द कोण असतो? तो प्रयत्नवादी असतो. आपण प्रयत्नवादी बना आणि एखाद्या गोष्टीला रिॲक्ट कसं करता हे समजून घ्या. सिद्धार्थ गौतम बुद्ध बाहेर निघाले, वृद्ध व्यक्ती भेटला, दुःखाने जर्जर व्यक्ती भेटला, अंतयात्रा भेटली. त्यांनी ते पाहिलं आणि स्वतःमध्ये एक बदल करून घेतला, तपश्चर्याला गेले आणि गौतम बुद्ध बनले. डॉक्टर आंबेडकर कर्मकांड, पाखंड, अस्पृश्यता या सगळ्या गोष्टींना पाहिले आणि त्यांनी ठरवलं की याच्यातून माझ्या समाजाला बाहेर काढायचं आहे. डॉक्टर महामानव बनले. आणि कलाम रामेश्वरांच्या वाळवंटामध्ये पतंग उडवत होते आणि लहानपणामध्ये विमान आकाशातून गेलं. त्याच वेळेला ठरवलं की नाही, मला एक ना एक दिवस पायलट व्हायचं आहे आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले. म्हणून तुम्ही रिॲक्ट कसं होत्या ही गोष्ट महत्वाची आहे. संचालक मंडळाविषयी एक सत्य घटना सांगतो आणि थांबतो. या गावाला, या समाजाला काहीतरी देणं लागतं. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी भरपूर सांगितलेलं आहे. ही सत्य घटना सांगतो आणि थांबतो. सत्य घटना ही आहे तामिळनाडू, उटी तामिळनाडू, नोव्हेंबर 2009 मध्ये उटी तामिळनाडू मध्ये सतत 4 दिवस 4 रात्र 81 सेमी मुसळधार पाऊस पडला. सतत 4 दिवस 4 रात्र 81 सेमी मुसळधार पाऊस पडला. तेथील एक व्यक्ती, समजा आपण गणपत वाडेकर आहेत, एक व्यक्ती त्या मॉर्निंग वॉकला निघाले, समुद्राच्या किनाऱ्यावर गेले. त्या वाळूवर छोटी छोटी मासे तडफडत होती आणि डॉक्टर वाडेकर उचलून एक एक मासा त्या समुद्रात टाकत होते. काही जण आले, हसले, बोलले, अपशब्दामध्ये बोलले की डॉक्टर साहेब काय करलेला ते मासे, किती माशांना वाचवणार आहात? परंतु त्यांनी सांगितलं मी 2 वाचेन, 4 वाचेल, 50 किंवा 100, परंतु त्याचं समाधान मला लाभणार आहे. त्या व्यक्तीने सांगितलं जितक्या माशांना मी समुद्रात टाकेन तितक्यांचा जीव वाचेल, त्याचं मला समाधान आहे. या अभ्यास केंद्रामध्ये, या संचालक मंडळाने एक एक विद्यार्थ्याला या अभ्यास केंद्रामध्ये आणून सोडत आहेत. त्याचमुळं त्यांचं भविष्य उज्ज्वल हो आणि यश, कीर्ती, आयु, आरोग्य लाभो या सदिच्छासह मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.